हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर गुरुवार. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचा एक सकारात्मक विचार, म्हणजेच आजचं विचारधन हे सत्र. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, नेतृत्व आणि कर्तृत्व हे मिळवण्यासाठी सुद्धा अपार मेहनत करावी लागते. हे सहजासहजी मिळत नाही, पण एक मात्र नक्की, मेहनत मात्र तुम्हाला नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन्हीही गोष्टी मिळवून देते, हे नक्की. चला तर मग या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवशी इतिहासात घडून गेलेल्या घटना या महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच आपण दिनविशेष या सत्रात घडलेल्या घटनांविषयी जाणून घेत असतो. त्या घटना कधी घडल्या, कशा घडल्या याविषयी सविस्तर माहिती या सत्रांतर्गत आपण घेत असतो. याचबरोबर काही महान आणि प्रसिद्ध व्यक्ती, त्यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी, त्यांनी केलेले कार्य याविषयी सुद्धा सविस्तरपणे आपण जाणून घेत असतो आपल्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग आजच्या दिवसाचं म्हणजेच 2 सप्टेंबरचं दिनविशेष ऐकूया. सर्वप्रथम ऐकूया 2 सप्टेंबरच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 2 सप्टेंबर 1916 साली पटना उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सन 1920 साली महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले होते. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेली पहिली व्यापक राष्ट्रीय चळवळ म्हणजेच असहकार चळवळ. मग या असहकार चळवळीचे स्वरूप काय होते? तर महात्मा गांधीजींनी दीर्घ विचार करून 10 मार्च 1920 रोजी असहकाराचा पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ब्रिटिशांविरुद्ध हा एकमेव मार्ग आहे. स्वतःहून घोषित केलेला असहकारच इंग्रजी शासनाच्या गुलामीतून मुक्त करेल, यासाठी आत्मसंयमाची आवश्यकता आहे, असे महात्मा गांधींनी सांगून 4 सप्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात असहकाराचा ठराव मंजूर करून घेतला. यावेळी गांधीजींनी सांगितले की हा ठराव प्रत्येकाने प्रामाणिकपणे राबवला तर 1 वर्षात स्वराज्य मिळवू शकते. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1939 साली दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने पोलंडमधील डाझिंग हे शहर जिंकले होते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष सत्रात आपण दुसऱ्या महायुद्धाविषयी जाणून घेणार आहोत, तेव्हा आजचं विशेष सत्र मात्र ऐकायला चुकवू नका. सन 1945 साली व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला होता. व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश आहे, तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहे. व्हिएतनाम या देशाची राजधानी हनोई ही आहे. तर या देशामध्ये बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून या देशाची 85% लोकसंख्या ही बौद्ध आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1946 साली भारतात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती. 1960 साली केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली. सन 1999 मध्ये भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी 2 वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली होती. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी, ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशाच काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 2 सप्टेंबर 1838 साली भारतीय गुरु आणि तत्त्वज्ञ भक्ती विनाडू ठाकूर यांचा जन्म झाला. 1853 साली नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्यम ओस्टवॉल्ड यांचा जन्म झाला. आधुनिक रसायनशास्त्रात त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण विल्यम ओस्टवॉल्ड यांच्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1877 साली नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सॉडी यांचा जन्म झाला. 1886 साली साहित्यिक
विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्राध्यापक श्रीपाद महादेव माटे तथा श्री म माटे यांचा जन्म झाला. 1924 केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल अराप मोई यांचा जन्म झाला. 1932 स्नॅपलचे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म झाला. 1941 साली चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी उर्फ साधना यांचा जन्म झाला. सन 1952 साली अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉर्नर्स यांचा जन्म झाला. 1953 अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमद शाह मसूद यांचा जन्म झाला. 1965 साली भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पार्थोसेन गुप्ता यांचा जन्म झाला. 1971 साली भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म झाला. सन 1988 साली भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म झाला. 1988 साली भारतीय गायक इशमित सिंग यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचा आज स्मृतिदिन आहे. 1540 साली इथिओपियाचा सम्राट दावीद दुसरा यांचं निधन झालं. 1865 साली आयरिश गणिततज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचं निधन झालं. 1937 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्थापक पियरे डी कौर्तिन यांचं निधन झालं. 1960 वनस्पती तज्ज्ञ विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचं निधन झालं. 1969 व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन यांचं निधन झालं. 1976 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वी.स. खांडेकर यांचं निधन झालं. वी.स. खांडेकर यांना 1974 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी देण्यात आला होता. तर 1960 साली ययाती या कादंबरीसाठीच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील दिला गेला होता. 1968 साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच 1941 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डिलीट म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली होती. आजच्याच दिवशी 1990 साली मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहणेरकर यांचं निधन झालं. 1999 साली चित्रकार व लेखक डी रेगे यांचं निधन झालं. सन 2009 साली आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री वाय.एस. राजेश्वर रेड्डी यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. 2011 साली संगीतकार श्रीनिवास खळे यांचं निधन झालं. 2014 साली भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहणवती यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इतर दिवसांचे दिनविशेष हे सत्रसुद्धा ऐकायला मिळू शकतं. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु ऐकू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या नोंदी घेऊन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.